हा विषय इतका महत्त्वाचा आहे आणि दिवसेंदिवस माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अधिकाधिक रुग्ण या आजारांनी त्रस्त झालेले पाहतोय. त्याच्यामध्ये असं असतं की प्रोस्टेट ग्रंथी ज्याला आपण म्हणतो सेक्स ग्लँड किंवा वीर्यग्रंथी म्हटलं जातं, त्याचा ॲक्टिव्ह सेक्स लाईफमध्ये खूप उपयोग असतो त्याचा. परंतु ही जी ग्रंथी कुठे असते ज्याला आपण मूत्रमार्ग आणि मूत्राशयाची पिशवी ह्याच्याबरोबर जॉईंटलाही असते. त्याच्यावर ही वाढली की मूत्रविसर्जनाला तक्रारी चालू होतात आणि सर्वसाधारणपणे हा विकार 60 किंवा 65 नंतर दिसून येतो. सो वी कॉल्ड एज अ रिटायरमेंट फ्रेंडशिप असं मी म्हणतो. आणि यासाठी सध्या जे चांगले उपचार आहेत त्याच्यामध्ये TFL लेझर नावाचे एक चांगले उपचार पद्धती आहे. परंतु आता असंही दिसून आलं आहे की काही वेळेला की अधिक तरुण वय साधारणतः 45 ते 55-60 पर्यंत देखील काही लोकांना हा त्रास होतोय. प्रोस्टेटचा अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे त्यांना उपचारांची खरोखरच गरज असते. बहुतांशी वेळा आम्ही त्यांना औषधं देतो, मेडिकल ट्रीटमेंट त्याला म्हटलं जातं. ते त्याचा उपयोग होतोच, उपयोग होत नाही असं नाही. परंतु त्याचा एक तोटा असं की काही लोकांना ती औषधं सहन होत नाही किंवा काही लोकांमध्ये औषधांमुळे लैंगिक समस्या निर्माण होतात. तर ह्यासाठी सध्या जे नवीन न्यू टेक्नॉलॉजीज असं आपण म्हणूया अशी एक उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रॉस्टेटचं जे नेहमीचं जे दुर्बिणीतून जे ऑपरेशन केलं जातं ते न करता मूत्रमार्गातून एक दुर्बीण घालून जी वाढलेली जी प्रॉस्टेट असते ती बाजूला सारली जाते की ज्याच्यामुळे मूत्रमार्ग मोकळा होतो. ह्याचा फायदा असा आहे, एक तर ही डे केअर प्रोसिजर आहे, देर इज नो ऑर झिरो कॉम्प्लिकेशन आपण असं म्हणूया. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मूत्र समस्येमधून तर आराम मिळतोच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बाकी जे साईड इफेक्ट ज्याला आपण औषधांचे असतात ते ह्याच्यामध्ये अजिबात असत नाहीत. त्याच्यामुळं आत्तापर्यंत मी एक 25 रुग्णांवरती ही आत्तापर्यंत उपचार पद्धती केली आहे.